श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांच्या भक्ती करणाऱ्या प्रत्येक भक्तांचे आणि स्वामींच्या सेवेत आलेल्या प्रत्येक अनुभवांचे खरोखर श्री स्वामी समर्थांच्या सेवेत खूप सुंदर सुंदर अनुभव हे येत असतात. त्याचबरोबर अविश्वसनीय अनुभव देखील येत असतात. आजचा अनुभव देखील असाच आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, एवढा स्वामींचा जबरदस्त चमत्कार आहे. तर आजचा अनुभव एका दादांचा आहे आणि त्या दादांचं नाव हे अनिकेत देसाई आहे. तर त्या दादांच्या आयुष्यात झालेला एक जीवघेणा प्रसंग त्या दादांनी आपल्या सर्वांना पाठवलेला आहे. चला तर मग दादांच्या आयुष्यात घडलेला तो प्रसंग दादांच्या तोंडून ऐकूया. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अनिकेत देसाई. माझं काम हे ट्रान्सपोर्टचा माझा व्यवसाय आहे आणि व्यवसायामध्ये मी एवढा मग्न, त्याचबरोबर मी स्वामींची भक्ती देखील करतो. स्वामींवर माझा खूप विश्वास आहे. स्वामी म्हटलं तर माझं सर्वस्व आहे. परंतु चमत्कार, अनुभव यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही. मला अजिबात सुद्धा असे चमत्कार होतात असे वाटत नाही. परंतु मी मनापासून श्री स्वामी समर्थांना मानतो, कारण ईश्वराची साथ ही नेहमीच असावी आणि तशीच मला स्वामींची साथ देखील आहे. परंतु स्वामींचे असे चमत्कार झाले, तसे चमत्कार झाले, मी सतत ऐकत असतो, परंतु मला यावर विश्वास नाही. माझा विश्वास हा नेहमी कष्टावर आहे आणि जिथं कष्ट आहे, जिथं प्रयत्न आहे, तिथे ईश्वर हे साथ नक्कीच देत असतात. हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे आणि त्याच पद्धतीने मी खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करतो, स्वामींना मानतो आणि स्वामींची मनापासून नामस्मरण देखील करत असतो. आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यात जो जीवघेणा प्रसंग घडलेला तो मी तुम्हाला सांगतो. माझ्या व्यवसायासाठी मला सतत बाहेर जावं लागायचं. मग कधी रात्र असो किंवा दिवस असो, कधीही मी थांबत नसे. प्रत्येक वेळी माझ्या कामाला मी अगोदर महत्त्व देत असे आणि त्याचबरोबर एके दिवशी मला बाहेर व्यवसायासाठी जावं लागणार होतं आणि नेमका रात्रीचा प्रवास होता. पुणे ते कल्याण हा माझा प्रवास होता आणि पुणे ते कल्याण या रोडवरून जात असताना मुसळधार पाऊस येत होता. विजांचा कडकडाट देखील चालू होता आणि अशामध्येच असं झालं की माझी गाडी एवढी फास्ट होती, कारण मला जायचं होतं आणि पाऊस भरपूर असल्यामुळे समोरचं काहीसुद्धा दिसत नव्हतं. कितीही स्वच्छ काच केली तरी देखील पाऊस जोरदार असल्यामुळे, त्याचबरोबर विजांचा कडकडाट देखील भरपूर असल्यामुळे पुढचं काहीसुद्धा दिसत नव्हतं. आणि तो रस्ता हा माळघाटाचा रस्ता होता, डोंगरांचा, कड्या कपारींचा, झाडांचा आणि दरींचा. त्यामुळे इतरत्र हा भयावह होतं. जरी थोड्या वेळात काहीही घडू शकत होतं. समोरचं काहीसुद्धा दिसत नव्हतं. मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, त्यामुळे समोरचं सर्व काही धुंदलं धुंदलं दिसत होतं आणि त्यामध्येच माझ्या गाडी चालवत होतो आणि अशामध्येच एकदम टेरिंग निसटली आणि गाडी रस्त्यातून खाली गेली. त्यावेळेस मात्र असं जाणवलं की आता काही खरं नाही. मोठ्याने श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि ब्रेक दाबला. गाडी तर थांबली, पण गाडी अशा अवस्थेमध्ये थांबली की गाडीची पुढची दोन्हीही चाकं ही हवेत तरंगत होती आणि मी जेव्हा पुढे खाली वाकून पाहिलं तेव्हा हजारो फुटाची खोल दरी होती आणि अशा दरीमध्येच मुसळधार पाऊस आणि हलण्याचा तर चान्सच नाही, कारण मी थोडा जरी हलण्याचा प्रयत्न केला तर गाडी डायरेक्ट खाईत जाणार होती. अशी ही अवस्था होती. गाडी पाठीमागची चाकच फक्त जमिनीवर होती. तेव्हा मात्र मी खूप घाबरलेलो होतो. काहीही सुचत नव्हतं, पण काय करावं काही समजेना. 10 मिनिटं पूर्ण स्वतःला वेळ दिला आणि स्वतःला शांत केलं, कारण स्वतःला शांत करणं हे मात्र खूप गरजेचं होतं, कारण अवस्था ही खूप वाईट होती. समोर मृत्यू दिसत होता. काही केल्याने काहीसुद्धा समजत नव्हते की आता पुढे काय होईल, अशी अवस्था होती. आणि जेव्हा ती खाई जर पाहिली तर असं वाटायचं की एका क्षणामध्ये जीव शरीरातून बाहेर निघून जातोय की काय. त्यावेळेस मात्र काहीही जाणवत नव्हतं. स्वतःला अगोदर शांत केलं, स्वतःला धीर दिला आणि महत्त्वाचं म्हणजे अंधार होता,
पूर्ण रात्र होती आणि जंगल होतं. तिथंही कोणी येण्या जाण्यासारखं सुद्धा नव्हतं. त्याचबरोबर नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम होता. रेंज पूर्ण गेलेली होती. कोणाला फोन करावा तर रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे काहीही समजत देखील नव्हते. त्यामुळे काय करावं हे देखील समजेना. विचार करून शांतपणे स्वतःला शांत केलं आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ हा मनामध्ये एकच जप चालू ठेवला. त्यावेळेस मात्र मनापासून स्वामींना हाक मारली, स्वामी, काय माझं चुकलं? माझी अवस्था अशी का झाली स्वामी? माझ्याकडून काय चुकीचं पाऊल घडलं त्यामुळे मला एवढे वाईट संकट माझ्यावरती आलेलं आहे की माझ्यासमोर साक्षात मृत्यू उभा आहे. जर मी थोडा जरी हललो तरी माझी गाडी ही खाईत जाऊन माझा जागीच मृत्यू होऊ शकतो. स्वामी, धाव घ्या, मला वाचवा. आणि हाच नाव माझ्या सतत तोंडामध्ये येत होते. आणि असेच 10 मिनिटे निघून गेली आणि अचानकच गाडीच्या पाठीमागून कोणीतरी टक 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 असा आवाज दिला. काचेतून आरशातून मी पाठीमागे पाहिले तर मला एक वृद्ध पुरुष गाडीच्या पाठीमागे उभा असलेला दिसला. त्यावेळेस मात्र मी विचार केला की एवढ्या रात्र आणि एवढ्या पावसामध्ये कोठून हा वृद्ध पुरुष आलेला असेल. तर तो पुरुष हा दिसायला, त्याची दाढी ही पांढऱ्या रंगाची होती, मिशा देखील पांढऱ्या रंगाच्या होत्या, परंतु चेहऱ्यावर एक वेगळेच तेज दिसत होते. आणि तो व्यक्ती मला पाहून खिडकीतून मला म्हणाला की हँडब्रेक खाली कर आणि रिव्हर्स गाडी घे. परंतु गाडीची दोन्हीही चाकं हवेत तरंगत होती. त्यामुळे मला काहीच समजलं नाही. मी म्हणालो, बाबा, अहो, असं केल्यानंतर गाडी डायरेक्ट खाईत जाईल आणि माझा जागीच मृत्यू होईल. मला खूप भीती वाटत आहे. परंतु रस्ता, हा माळघाट रस्ता खूपच भयानक होता. चौरत्र हे डोंगर पसरलेले होते. चहूबाजूंनी दरी ही देखील होती. त्यामुळे खूप भीती देखील वाटत होती. परंतु पाठीमागून बाबांनी एक कणखर आवाजामध्ये मला म्हणाले, मी सांगतोय ना तुला, तेवढंच तू कर. घे तुझ्या देवाचं नाव आणि कर सुरुवात. तसं जर जमत नसेल तर घे माझे नाव आणि गाडीला ब्रेक. तेव्हा मात्र खूपच भीती वाटली, कारण त्यांनी सांगितलेलं रिव्हर्स गाडी घे. परंतु मनामध्ये भीती होती आणि त्याचबरोबर त्यांचा तो कणखर आवाजात मला काहीही समजलं नाही. खूप मनामध्ये भीती असून देखील मी विचार केला की स्वामी हा माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. आणि तेव्हा मी मोठ्याने श्री स्वामी समर्थ म्हटले आणि गाडी रिव्हर्स घेतली. परंतु त्यावेळेस अचानकच खूप मोठा चमत्कार झाला. कारण माझी गाडी ही अशा अवस्थेत अडकलेली होती की गाडीला स्क्रेनशिवाय दुसरं कोणीही तिथून काढू शकत नव्हतं. परंतु मी जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि गाडी रिव्हर्स घेतली तेव्हा मात्र अचानक गाडी तिथून उचलून रस्त्यावरती आली. म्हणजे जसं आपण एखादं खेळणं उचलून दुसरीकडे ठेवत असतो, त्याच पद्धतीने ती गाडी अचानकच त्या दरीच्या खोऱ्यातून बाजूला आली. म्हणजे अर्धी दरीतच कोसळली असती, परंतु काय जादू झाली कोणास ठाऊक, मला काहीच समजलं नाही. परंतु जसं माझ्या मनाला वाटलं की जसं खेळण्यातून आपण गाडी उचलून बाजूला ठेवतो, त्याच पद्धतीने अचानक माझी गाडी ही हवेत तरंगत रस्त्यावरती आली. म्हणजे अचानकच रस्त्यावर ती गाडी आली. तेव्हा मात्र मला काही सुचलं नाही. मी पटकन गाडीतून बाहेर आलो आणि त्या बाबांना म्हणालो, बाबा, तुम्ही तर माझ्यासाठी देवदूत आहात. तेव्हा ते बाबा म्हणाले की मी इथेच आहे. मी देवदूत असं काहीही मला म्हणू नकोस. तेव्हा मी त्या बाबांना म्हणालो, नाही बाबा, तुम्ही माझ्यासाठी देवदूत म्हणूनच आलेला आहात. कारण या अशा भयावह संकटातून तुम्ही मला बाहेर काढलेलं आहे. माझी गाडी स्क्रेनशिवाय दुसरं कोणीही काढू शकत नव्हतं. परंतु साक्षात तुम्ही ती गाडी तिथून बाहेर काढली आणि तुम्ही मला दिलासा दिला. हे माझ्यासाठी खूप आहे. सांगा बाबा, मी तुमच्यासाठी काय करू शकतो? तुम्हाला कुठं सोडायचं आहे का? तुम्ही मला जिथे सांगाल तिथे मी तुम्हाला घरपोच करेन. तुम्ही फक्त मला सांगा आणि माझ्या गाडीत बसा. तेव्हा ते बाबा मला म्हणाले, मला नको तू सोडू. मी इथलाच आहे आणि मी इथेच राहतो. त्यामुळे मला कुठेही सोडायची काहीसुद्धा गरज नाही.
तू काय कर की तुझ्या गाडीमध्ये एक लाल रंगाची शाल आहे तेवढीच मला दे, कारण मला खूप थंडी वाजत आहे. परंतु जेव्हा मी त्या बाबांकडे पाहिले तेव्हा भयावह पाऊस होता, विजांचा कडकडाट चालू होता आणि एवढा मुसळधार पावसामध्ये सुद्धा त्या बाबांची कपडे ओली झालेली नव्हती. मी मात्र ओलाचिंब झालेलो होतो, परंतु ते बाबा हे कोरडे होते. त्यांच्या अंगावर कपडे अजिबात सुद्धा ओली झालेली नव्हती. हे मला पाहून खूपच आश्चर्य वाटले, परंतु त्यावेळेची परिस्थिती ही आगळी वेगळी होती. त्यावेळेस माझ्या मनात असं आलं नाही. आणि ज्या बाबांनी मला फक्त लाल रंगाची शाल मागितली तेव्हा त्यांचे माझ्यावरती खूप मोठे उपकार झालेले होते, कारण त्या बाबांनी मला मरणाच्या दारातून बाहेर आणलेलं होतं. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा विचार न करता गाडीतून लाल रंगाची शाल बाहेर काढली आणि त्या बाबांना दिली. बाबांनी माझी ती शाल अंगावर पांघरून घेतली. मला खूप बरं वाटलं. त्यानंतर बाबा मला म्हणाले की आता तू गाडीत बस आणि तुझ्या घरी जा. तेव्हा मी गाडीत बसलो आणि त्यानंतर बाबांनी अजून एकदा मला सांगितले की आता तू माघारी वळून पाहू नकोस. आता तू फक्त घरपोच हो. त्यातच मला देखील खूप बरं वाटेल. आणि त्यानंतर मी माझी गाडी चालू केली. माझ्या मनामध्ये असा विचार आला की कदाचित हे बाबा या जंगलातीलच कुठेतरी राहत असतील. त्यामुळे मी गाडी चालू करून निघून गेलो. पुढे काही अंतरावर गेल्यानंतर मी आरशातून पाठीमागे पाहिले तर त्या रस्त्याला कोणी सुद्धा दिसत नव्हते. ज्या जागेवर ते बाबा उभे होते तिथे काही सुद्धा नव्हतं. तेथे मोकळा रस्ता होता. त्यावेळेस माझ्या मनात काहीच विचार आला नाही. त्यावेळेस मला असे वाटले की कदाचित ते बाबा या जंगलातील राहणारे असतील, त्यामुळे ते निघून गेले असतील. आणि त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी एक फ्रेश वगैरे झालो. घरच्यांना माझ्याबरोबर घडलेला प्रकार देखील सांगितला. परंतु माझ्या मनात सतत असं वाटत होतं की मी एवढ्या मोठ्या संकटातून वाचलो आहे आणि मला एक वेगळ्याच प्रकारची ओढ अक्कलकोटला जाण्याची लागलेली होती. स्वामींचं दर्शन घ्यावं ही माझ्या मनात हे नेहमीच राहत होतं. परंतु ते बाबा देखील माझ्या लक्षात होते. त्या बाबांनी माझा जीव वाचवलेला होता. ते बाबा कुठून आले, त्या जंगलातील असावेत असं मनात माझ्या सतत येत होतं. परंतु त्या बाबांनी जशी गाडी रस्त्याला आणली ते मात्र मला एक खेळणं माझं केल्यागत मला सतत वाटत होते. त्यानंतर याच अवस्थेत 2 दिवस निघून गेले. 2 दिवसानंतर मी अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला स्वामींचं दर्शन हा माझ्या मनातील एक ध्यास होता. आणि स्वामींचं दर्शन म्हटलं की मला अजिबात सुद्धा कंटाळा येत नाही. स्वामींविषयी काहीही, कितीही आणि काहीही मी करू शकतो, कारण स्वामी मला खूप आवडतात. त्यामुळे मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेलो. तिथे जरा बरीचशी गर्दी होती, पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालेलं होतं. मी स्वामींच्या दरबारात गेलो. तेथे गेल्यानंतर पहिल्यांदा मी स्वामींना नतमस्तक झालो. स्वामींना घडलेला प्रकार मी मनातली मनात स्वामींना सांगत होतो. आणि स्वामींशी सर्व काही बोलून झाल्यानंतर, स्वामींना नतमस्तक झाल्यानंतर मी अचानक स्वामींच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तिथे जी स्वामींच्या अंगावरती जी शाल होती ती जरा मला ओळखीची वाटली. म्हणजे मला काही समजलं नाही. जशी मी त्या बाबांना शाल दिलेली होती तशी सेम टू सेम शाल ही स्वामींच्या अंगावरती होती. मला काही समजलं नाही. अंगात थरकाप चालू झाला. काळजात धडधड देखील चालू झालं. काय करावं, कोणाला विचारावं? ही शाल तर मी ज्या बाबांना दिली होती सेम टू सेम तशीच शाल आहे. शालीचा रंग देखील तसाच आहे, डिझाईन देखील तशीच आहे. आणि हे पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकत होती की ही शाल इथे कशी आली. परंतु कोणाला विचारावं हा मनामध्ये प्रश्न सतत येत होता. त्यानंतर मनात एकदमच पुजारी मामांचं आलं. त्यामुळे मी लगेचच स्वामींना मुजरा केला आणि तेथे असणाऱ्या पुजाऱ्याकडे धाव घेतली. आणि मी पुजारी मामांकडे गेलो आणि पुजाऱ्याला विचारले, अहो पुजारी मामा, तुम्हाला एक विचारू का? तर ते पुजारी मामा देखील म्हणाले, बोल, काय विचारायचं आहे तुला? त्यावेळेस मात्र मला सांगता देखील येईना, परंतु काळीज एवढं धडधड करत होतं, मन अगदी अशांत होतं.
परंतु हा माझ्या मनामध्ये पडलेला खूप मोठा प्रश्न होता की असं हे कसं झालं. त्यानंतर पुजारी मामांना देखील विचारलं की मामा, ही जी स्वामींच्या अंगावरती शाल आहे ती कोठून आणली तुम्ही? तुम्हाला कोठे मिळाली? की कोणत्या भक्ताने स्वामींना दिली? मला एवढंच सांगा. त्यावेळेस पुजारी मामा म्हणाले, काय माहीत, कोणास ठाऊक. 2 दिवसापूर्वी आम्ही संध्याकाळी स्वामींची पूजा वगैरे केली आणि दारे लावून कुलूप देखील लावलेलं होतं. त्या दिवशी स्वामींच्या अंगावर अगदी साधीच वस्त्रे घातलेली होती आणि कडे कुलूप लावून पुन्हा आम्ही मंदिर, दरबार बंद करून घरी गेलो आणि अचानक जेव्हा आम्ही सकाळी स्वामींचा दरबार उघडला तेव्हा मात्र स्वामींच्या अंगावरती ही शाल होती. आम्हाला खूपच आश्चर्य वाटलं. आम्ही प्रत्येकजण एकमेकांना विचारत होतो की ही शाल, आपण तर रात्री स्वामींना साधीच वस्त्र घातलेली होती, मग ही शाल स्वामींच्या अंगावरती कोठून आली? परंतु स्वामींनी ती शाल अशा प्रकारे ओढलेली होती की जणू काही साक्षात स्वामींनी ती शाल ओढावी असे आम्हाला वाटले. का कोणत्या भक्ताने स्वामींच्या अंगावरती ती शाल टाकलेली होती? का कोणास ठाऊक आमच्या मनामध्ये असं आलं की ही शाल स्वामींच्या अंगावरून काढूच नये, असं आमच्या मनात आले. त्याच्यामुळे आम्ही स्वामींच्या अंगावर जी शाल होती लाल रंगाची, ती शाल आम्ही काढलीच नाही. जेव्हा पुजारी मामांनी हे सांगितलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि किती स्वामींच्या पुढे जाऊन रडावं हे देखील समजत नव्हतं. पण डोळ्यातून पाणी मात्र घळघळ घळघळ सतत येत होतं. स्वामींच्या बरोबर आणि स्वामींच्या अंगावर असलेली ती शाल पाहून सतत मनात असंख्य विचार येत होते की ज्यावेळेस मी माळघाटावरती तिथे जेव्हा माझी गाडी बंद पडली आणि तो भयावह संकट माझ्यावरती आलेलं होतं, तेव्हा जे बाबा आले होते ते साक्षात स्वामीच होते. कारण स्वामींनीच ती गाडी अलगद क्रेनगत उचलून रस्त्यावरती ठेवली आणि हे शक्य होतं ते फक्त क्रेनलाच, कारण कोणीही असे काहीही करू शकत नाही. आणि गाडी देखील अशा अवस्थेत अडकलेली होती की पाठीमागची 2च चाकं जमिनीवर होती आणि पुढची 2 चाकं हवेत तरंगत होती. थोडं जरी मी हललो असतो तरी गाडी दरीत कोसळली असती. परंतु जो दरडावून मला विचारलं की तू फक्त गाडी रिव्हर्स घे, जेव्हा त्याने अधिकाराने मला हे सांगितलं आणि मी स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ, आणि गाडी रिव्हर्स घेतली, तेव्हा मात्र मलाच समजलं नाही की गाडी अचानकच रस्त्यावर कशी आली. म्हणजे हे करणारं दुसरं तिसरं कोणी नसून साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी डसाडसा रडलो. स्वामींच्या पुढ्यात बसून किती रडावं, आनंद मानावा की दुःख मानावं हे मला समजेना, कारण मी चमत्कारावर विश्वास ठेवत नव्हतो. माझा विश्वास फक्त कष्टावर होता. स्वामींचा तर मानतच होतो. स्वामी अगदी माझं आयुष्य होते. परंतु माझ्या मनामध्ये स्वामींविषयी खूप आदर होता, परंतु असे चमत्कार होतात यावर विश्वास नव्हता. परंतु साक्षात श्री स्वामी समर्थांनी मला मरणाच्या दारातून माघारी आणले. स्वामींना जर तुम्ही खरोखरच मनापासून जर हाक मारली ना, तर स्वामी अक्कलकोटहून माळघाट कोठेही येऊ शकतात. माळघाटच काय, कोणत्याही ठिकाणी स्वामी येऊ शकतात. फक्त हाक मारता आली पाहिजे आणि स्वामींना मनापासून मानता आलं पाहिजे. माझ्या आयुष्यात हा भयावह संकट स्वामींनी त्यातून मला बाहेर काढले आणि तेव्हा मला स्वामींचे अनुभव काय असतात आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी काय काय करू शकतात हे माझ्या स्वतःच्या अनुभवातून मला समजले. कारण स्वामींची जेव्हा तुम्ही भक्ती करताना तेव्हा कोणतेही संकट, कोणतेही दुःख, कोणत्याही अडचणींचा विचार करायची गरज नसते. कारण श्री स्वामी समर्थ आहेत आणि आपले स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नाहीत. वेळ प्रसंगी ते कोणतेही रूप घेऊन आपल्या भक्तांच्या मदतीला धावून जात असतात आणि आपल्या भक्तांना कोणत्याही संकटातून अलगद बाहेर काढत असतात. कारण स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही आणि ज्या भक्तांचा स्वामींवर विश्वास आहे त्या भक्तासाठी स्वामी काहीही करायला तयार असतात. अगदी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतात आणि आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढत असतात.
तेव्हा मला वाटले की स्वामींचे किती आभार मानावेत आणि स्वामींना किती वेळा धन्यवाद म्हणावे, कारण मी कोटी कोटी जरी स्वामींना धन्यवाद म्हटलो तरी या क्षणाची बराबरी स्वामींच्या कोणत्याही धन्यवादाशी करता येणार नाही. कारण ज्या वेळेस मी ते 10 मिनिटं विचार करत होतो की कोणत्याही क्षणी गाडी दरीत कोसळू शकते, तेव्हा साक्षात मृत्यू माझ्या समोर होता. आणि तो क्षण 10 मिनिटं, तो क्षण हा अगदी 10 युगांसारखा मला वाटत होता, की कोणत्याही क्षणी माझा मृत्यू होऊ शकतो. आणि ज्या वेळेस मी स्वामींना हाक मारली तेव्हा स्वामी त्या क्षणामध्ये तिथे हजर राहिले. खरोखरच स्वामींची लीला ना अगाध आहे. हा माझ्या आयुष्यात पहिला स्वामींचा आलेला अनुभव आहे, की अशक्य स्वामींनी शक्य केले. स्वामींवर विश्वास जर असेल ना, तर स्वामी कुठेही येऊ शकतात. माळघाटच काय, स्वामी अक्कलकोटहून जिथे तुम्ही असाल तिथे स्वामी प्रत्येक हाकेलाही नक्कीच येणार आहेत. आणि हाच माझ्या आयुष्यामध्ये घडलेला स्कॉर्पिओ गाडी घेऊन जाताना माळघाटावरचा माझ्या आयुष्यातील पहिला सत्य अनुभव. तुम्हा सर्वांना हा माझा अनुभव सांगताना मन अगदी भरून येत आहे. स्वामींच्या विषय सांगताना मनामध्ये आनंद देखील होत आहे. परंतु स्वामींची लीला, स्वामींची प्रचिती ही काय असते आणि स्वामी आपल्या भक्तांना वाचवण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपल्या भक्तांचे रक्षण हे करत असतात, हे सांगताना मला अभिमान वाटतो की स्वामींची सेवा करणे हे माझे भाग्य आहे. कारण स्वामींनी मला या सेवेसाठी निवडलं, स्वामींची सेवा करण्यासाठी. जर स्वामींनी मला त्यांच्या सेवेसाठी जर निवडलं नसतं, तर स्वामींचा हा अनमोल क्षण, अनमोल असा अनुभव माझ्या आयुष्यात घडलाच नसता. स्वामींचा हा चमत्कार माझ्या आयुष्यात घडलाच नसता. कदाचित स्वामी जर माझ्या आयुष्यात आले नसते, तर आज मी या जगामध्ये जिवंत सुद्धा नसतो. खरोखरच श्री स्वामींच्या समर्थांच्या सेवेत कोणीही भक्ती केलेली कधीच वाया जाणार नाही. स्वामी हे आपल्या भक्तांना नेहमीच साथ देणार आणि प्रत्येक अडचणीतून नक्कीच बाहेर काढणार, हा माझा विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही जर स्वामी सेवा करत नसाल, तर नक्की स्वामींची सेवा करा आणि स्वामींचे अनुभव घ्या. हाच माझा अनुभव तुमच्या सर्वांबरोबर शेअर करायचा होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आल्यानंतर स्वामींचे असे सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.